महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकमेव जंक्शन असूनही मिरज रेल्वे जंक्शनच्या विकासाकडे मध्य रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. जीर्ण झालेल्या मिरज रेल्वे जंक्शन इमारतीचा स्लॅब ढासळत असतानाही रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गांधाराच्या भूमिकेत आहेत. मिरज जंक्शनच्या विकासासाठी मिरजेत येणाऱ्या रेल्वे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोरच आंदोलन करावे लागेल असा इशारा मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने दिले आहे. मिरज रेल्वे जंक्शनच्या विकासाच्या अनेक वेळा रेल्वे बजेटमध्ये मिरज जंक्शनच्या विकासाच्या घोषणा झाल्या. तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांच्या आयडियल स्टेशनची घोषणा, त्यानंतर मोदी सरकारमध्ये अमृत भारत योजनेच्या पेज 1 आणि पेज 2 मध्ये मिरज जंक्शनचा समावेश केला. मात्र त्यांची अंमलबजावणीच झाली नाही. मध्य रेल्वेच्याच अखत्यारीतील कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. त्याचबरोबर दक्षिण पश्चिम रेल्वेने बेळगाव, घटप्रभा, रायबाग, कुडची सारख्या छोट्या रेल्वे स्टेशनचा विकास केला. राजकीय नेत्यांची उदासीनता आणि रेल्वे अधिकाऱ्यांची वेळकाढूपणा यामुळे मिरज जंक्शन इतर स्टेशनचा मानाने विकासापासून वंचित राहिला आहे. मिरज रेल्वे जंक्शनची इमारत जीर्ण झालेली आहे. इमारतीचा अनेक भाग ढासळत आहे. रविवारी वाऱ्यासह झालेल्या पावसात मिरज रेल्वे जंक्शनचा जीर्ण झालेला दर्शनी भागाचा स्लॅब ढासळून प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहे. मात्र रेल्वे प्रशासन आणि संसदेत लांब लांब भाषणं करणारे लोकप्रतिनिधी कुंभकर्ण निद्रात आहे. मिरज रेल्वे जंक्शनच्या विकासाकडे मिरजेत येणाऱ्या मध्य रेल्वे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाला अनोख्या पद्धतीने आंदोलन करावे लागेल, असा इशारा मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी यांनी दिला आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष नरेश सातपुते, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद आदी उपस्थित होते. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अतिशय महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे. असं असताना सुद्धा रेल्वे प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधीचं या रेल्वेकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रेल्वेची दिवसेंदिवस दयनीय अवस्था होत चाललेली आहे. काल आम्ही बघितलं तर काल जो वादळाचा पाऊस झाला त्या पावसामुळे या रेल्वेचा एका साईडचा जो गेटचा जो कठडा तुटून पडलेला आहे, अशी अवस्था झालेला असताना आणि रेल्वे जंक्शनची पूर्ण इमारत जीर्ण झालेली आहे. मिरज रेल्वे जंक्शन हे मॉडेल रेल्वे स्टेशन होण्यासंदर्भात अनेक वेळेला रेल्वे प्रवास संघाच्या वतीने मिरज सुधार समितीच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. याबाबत निर्णय पण झाला, पण या निधीसुद्धा मंजूर झालेला आहे. पण मध्य रेल्वे प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळं या रेल्वे जंक्शनच्या विकासाचं काम पूर्णतः थांबलेलं आहे. याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि लोकप्रतिनिधींना विनंती आहे माझी की मिरज रेल्वे जंक्शनच्या विकासासंदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय लवकरात लवकर करून मिरज रेल्वे जंक्शन मॉडेल स्टेशन होण्यासंदर्भात लवकरात लवकर कारवाई सुरू करावी अशी आमची विनंती आहे.